दंडोत प्रणाम. भाऊ, सर्वज्ञानं आपल्याला 114 दृष्टांत सांगितले. त्या 114 दृष्टांताचा अन्वय केशिराज व्यासानं लावला आणि अन्वय लावता वेळेस त्यांनी त्यांच्या मनानं लापणिक तयार केले आणि लापणिक टाकले. त्याच्यात लापणिक जे आहेत त्या लापणिकावरून आपल्याला दृष्टांत समजतो. लापणिक आपल्याला समजले पाहिजे. लापणिक जे आहेत ते आपल्याला लापणिकाचे अर्थ जसेल तसे कळाले पाहिजे. तर मायबाबा, ते लापणिकाचे अर्थ तुम्हाला कळावे म्हणून आज मी हा व्हिडिओ करत आहे. तर पहिला जो दृष्टांत आहे आतुलाचा दृष्टांत, त्या आतुलाच्या दृष्टांतचं लापणिक आहे उद्धरंते मनुष्यावतरी चाती जैसा आतुलाचा, असं त्यांनी लिहिलं. म्हणजे आतुल म्हणजे मनुष्य, उद्धरंते मनुष्य अवतारी चाती म्हणजे मनुष्य अवतार जो असतो तर मनुष्य अवतारातच परमेश्वर उद्धरण करू शकतात आपलं. तर मनुष्यामध्ये 8 अवतार असतात. म्हणजे वेडा पिसा मुखायुक्त आणि परदृश्य, अवरदृश्य, परावरदृश्य आणि एक शेवडा परदृश्य, असे 8 अवतार मनुष्य वेशात असतात. परंतु 8 अवतारापैकी फक्त एकच अवतार आपला उद्धार करू शकतो, तो म्हणजे उभयदृश्य अवतार. तर बाबा, तर त्याप्रमाणे तर 3 परमेश्वर जे असतात तर त्या परमेश्वराचे 3 विशेषता आहे. एक परमेश्वर परदृश्य होती, आवर्दृश्य होती आणि परावरदृश्य होती. तर परदृश्य अवताराला आतुलाचा दृष्टांत दिला आहे, आवर्दृश्याला आता बाहेरचा दृष्टांत दिला आहे आणि उभयदृश्याला उंबरल्यावाल्याचा दृष्टांत दिला आहे. तर परदृश्यवाल्या अवताराला काय दिलं म्हणजे लापणिक काय दिलं असं केशिराजानं ते म्हणले उद्धरण ते मनुष्य अवतारीच असते. मनुष्य अवतारातच उद्धरण होऊ शकतं आहे, म्हणजे देवतेच्या अवतारामध्ये नाही होऊ शकत. म्हणजे आणि देवतेचे अवतार जे असतात त्याच्यामध्ये उद्धार होऊ शकत नाही. स्त्रियांचे अवतार असतात त्याच्यामध्ये उद्धार शकत नाही. फक्त मनुष्य अवतारातच उद्धरण होऊ शकतं आहे असं म्हणले. आपण तेच परदृश्यत्व देण्याती जैसा आतुलाचा आवर्दृश्यत्वाने सकळ विद्या देणे येते. आवर्दृश्य अवतार हा सकळ विद्या देऊ शकतो आपल्याला. 81 कोटी संरक्षी 10 देवता येतात, त्यांच्या तेवढ्याच विद्या आहेत. तेवढ्याही विद्या आवर्दृश्य अवतार देऊ शकतात. जे त्यांनी सांगितलं की जे देण्याती ते देखण्याती तेच देण्याती. तिसरा सांगितला उंबरल्यावरचा, तर उंबरल्यावरल्याचा म्हणजे उपदृश्य अवतार, तो पर बी देऊ शकतो. म्हणजे जसा उंबऱ्यावर बसलेला माणूस आहे तो घरातलं बघू शकतो आणि बाहेरचं बघू शकतो. त्याप्रमाणे उभयदृश्य अवतार तर आपल्याला म्हणजे पर बी विद्या देऊ शकतो आणि आवर बी विद्या देऊ शकतो. त्याला लापणिक दिले त्यांनी केशिराज व्यासांनी. उभयदृश्यत्वे सकळही देण्याती, सकळ म्हणजे पर आणि आवर, सकळही देण्याती जैसा उंबऱ्यावरला. आता हे 3 दृष्टांत झाले. आता ते म्हणतात की म्हणजे आवर म्हणजे पुन्हा त्यांनी सांगितलं की 3 दृष्टांत पुन्हा कोणते सांगितले, 4 म्हणजे हे 3 दृष्टांत सांगितले परमेश्वरावर. आता 4था दृष्टांत त्यांनी सांगितला तेच दान जे दान देतात परमेश्वर, म्हणजे उभयदृश्य अवतार आपल्याला सकळ दान देतात. म्हणजे पर बी देतात आणि आवर बी देतात. तर ते कसे देतात, 4 प्रकारे देतात. तेच दान चतुर्विधापरी देणे आती, ते चतुर्विधापरी देतात. दुःख स्पर्श आलापांतर, तर स्पर्शाद्वारे देणे आती जैसा कुकडीचा, दृष्टीद्वारे देणे आती जैसा मासळीचा, अंतकरणद्वारे देणे आती जैसा काशवीचा, शब्दद्वारे देणे आती जैसा शब्दवेदी रसाचा. असं ह्या लापणिक त्यांनी दिलेले आहेत. तर शब्दद्वारे म्हणजे शब्दानं देतात त्याला. त्याला कोणता दृष्टांत दिला आहे, शब्दवेदी रसाचा. आता नंतर 8वा दृष्टांत आहे, तो आहे समुद्राचा. त्याला त्यांनी लापणिक दिलं आहे पुरुषेचेनी उद्यमी देण्याती जैसा समुद्राचा. म्हणजे पुरुषानं जर कर्तव्य केले तर त्याला ब्रह्मविद्या बी भेटू शकते आणि कर्मराठीतली त्याला आनंदी रत्ने भेटू शकतात आणि दैवराठीमध्ये ब्रह्मविद्या बी भेटू शकते. तर असं त्यांनी सांगितलं आहे. पुन्हा त्यांनी सांगितलं हीच ब्रह्मविद्या
कोणला बी होत नाही म्हणले. कोणला होती? ब्रह्मविद्या ते अधिकाऱ्याशीच संचारे. जो अधिकारी माणूस आहे त्यालाच ब्रह्मविद्येचा संचार होऊ शकतो, ब्रह्मविद्या होऊ शकते, कोणला बी होऊ शकत नाही. जैसा सोमकांताचा असा दृष्टांत दिला त्यांनी. दृष्टांतावर लाभ निघलेलं आहे. पुन्हा त्याच्यानंतरचा दृष्टांत आहे तो आहे हिरेखानियाचा. त्यासाठी लापणीक त्याने दिलं आहे. झाली ब्रह्मविद्या एका ओकट्या कारणे आणि एका गोमट्या कारणे. ब्रह्मविद्या झाली तरी बी आपण जर कर्तृत्व चांगलं केलं नाही तर आपलं ओकटं होऊ शकतं आहे आणि चांगलं कर्म केलं तर चांगलं होऊ शकतं. म्हणजे ब्रह्मविद्याप्रमाणे परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे वागलं तर आपल्याला मोक्ष होऊ शकतो, नाही वागलं तर आपल्याला आपलं पतन होऊ शकतं, आपण प्रमादी होऊ शकतो. त्याचमुळं केशवराज असं म्हणतात की झाली ब्रह्मविद्या एका ओकट्या कारणे, झाली ब्रह्मविद्या जीवाचेनी करणे, जीवाच्या कर्तृत्वानं जीवाचेनी करणे, एका गोमट्या कारणे आणि एका ओकट्या कारणे. कोणाचं गोमटं होऊ शकतं आहे आणि कोणाचं ओकटं होऊ शकतं आहे. त्याच्यानंतर जसा हिरेखानीचा, तर हिरेखानीमध्ये लोक जातात हिरे खांदायला. कोणाला हिरा सापडतो, कोणाला हिरकणी सापडते, कोणाला तो निस्ता जातो येतो आणि कोणावर दरड पडते. तर त्याप्रमाणे देवराटीमध्ये परमेश्वराच्या सन्निधानी जर असलो तर आपण सन्निधान लाभलं तर कोणाला अप्रोक्ष विद्या होतात, कोणाला शिल्पविद्या होतात, कोणाला म्हणजे नित्य नरक होतो आणि कोणाला मोक्ष होतो, ब्रह्मविद्या होते. तर आणि मग त्या एका ओकट्या कारणे एका गोमट्या कारणे असं म्हणले ते. तर जर आता ह्या जो हिरेखानीचा दृष्टांत आहे इथं लोकांची यातायात झाली. कोणाला ब्रह्मविद्या हे झाली, शिल्पविद्या झाली, ते देवतेच्या स्थानाला गेले. पुन्हा कोण गेले, अप्रोक्ष विद्या झाली, ते गेले देवतेच्या स्थानाला. ज्याला पुन्हा कोणाला नित्य नरक झाला, कोणाला ब्रह्मविद्या झाली. म्हणजे अशी यातायात झाली तरी परमेश्वर आपल्याला सोडत नाहीत, आपल्याला त्याचं लक्ष आहेच. तर ते आपल्याला मागा मागतात. पण मागा जरी म्हणलं तर येसनाला मागा म्हणलं म्हणजे लाभ आहे आपला. ते द्यायला तयार आहेत पण आपण घ्यायला तयार नाहीत, मागायला तयार नाहीत चांगलं. तर येसना लाभ देखुनी ईश्वरही देता परी एक अल्पची मागती. म्हणजे लाभ आहे, परमेश्वर आपल्याला द्यायला तयार आहेत, परंतु आपला उद्धार करायला तयार आहेत. पण आपल्याला मागा म्हणतात पण आपल्याला मागता येत नाही, जैसा व्यवाचा. असा लापणीक त्यांनी लिहिले. पुन्हा नंतरचा दृष्टांत आहे राडघडियाचा. त्याच्यासाठी त्यांनी लापणीक लिहिलं आहे. ते काय मागावे असे म्हणजे आपण मागतो तर कर्मराठीचं, तर कर्मराठीचं मागावं लागत नाही. कारण आपण अनंत सृष्टी हिंडलोत, तिथं संत असंत कर्म जोडले आणि संत कर्माचे फळं संत भेटतात आपल्याला, असंत कर्माचे फळं असंत भेटतात. ते कर्म मागावं लागत नाहीत आपल्याला, आपल्या दैवावशीच आपल्याला ते भेटत. जैसा रहाटघडीचा ते काय मागावे असे ते सकाळी कर्मवशीच मिळेल पावेल. जैसा रहाटघडी असती ती येते जाती रिचवती, पुन्हा तसा माणूस स्वर्गाला जातो, नरकाला जातो, कर्मभूमीला जातो, मोक्षाला जातो. तर आणि तिथं सुखदुःख भोगत राहतो. तर ते काही मागावं लागत नाही, ते सुखदुःख आपल्या तुमच्या कर्मानुसारच भेटत असतात. परंतु मग आता आपल्यावर लक्ष ठेवायला कोणीच नाही का? लक्ष ठेवायला परमेश्वर आहे ना. तर ते म्हणले कर्मवशी पातेले दुःख. आता त्या कर्मानं आपल्याला दुःख प्राप्त झाले, कर्मवशी पातेले दुःख भोगिता देखोनी जीवे अनुकंपा उपजवणे द्यावी. तर कोणाला जर कर्मानुसार त्याला दुःख भोगत असेल तो, तर आपण त्याच्यावर अनुकंपा येऊ देऊ दे. जैसा माळेकार तो माळ्यावर उभा असतो. माळेकारासाठी त्यांनी काय लापणीक दिलं आहे ते म्हणले की कर्मवशी पातले दुःख भोगिता देखोनी जीवे अनुकंपा उपजवणे द्यावे. असं लापणीक लिहिले त्यांनी की म्हणजे कर्मानं जर त्याला सुखदुःख भेटले आहे तर आपण त्याच्यात अनुकंपा उपजवणे द्यावी. जैसा कशाचा? जैसा माळेकाराचा. तो माळेकार असतो, माळ्यावर उभा असतो, त्याच्या लवणी चोर असतो आणि त्या चोराला चोर वाईट काम करतो, वाईटच करतो, चांगलं नाही करत, तो असंत कर्म करतो. आणि मग तो हा माळेकार बघतो सगळं पण काही बोलत नाही. आणि मग ज्यावेळेस त्याला शिक्षा होते, लोक म्हणतात की बा याला सोडून द्यायला पाहिजे,
परंतु हा जातो, हा म्हणतो की बाबा याचे कर्म मला माहिती तर तसे आपले कर्म परमेश्वराला माहिती आहेत, म्हणून परमेश्वराला माहिती आहेत तसे त्याचे. मग ते म्हणतो की याचं लहान खांड ते मोहरी काढावं किंवा मोठं खांड ते मोहरी एवढं करावं असं तो म्हणतो. तर कारण का, तर त्याला माहीत असतात त्याचे कर्म. तसे आपले परमेश्वर हा माळेकार आहे आणि त्या परमेश्वराला देखील आपले कर्म माहिती आहेत. तर असा तर असं त्यांनी काय दिलं, आपली कर्मवशी पातले दुःख देखुनी जीवी अनुकंपा उपजवणे द्यावी असं. मग ते म्हणले मग आपली याची उपजवणे द्यावी काय, ते म्हणले नाही. आपल्या एखादा भिक्षुक जर बिमार असेल किंवा आपल्या घरचा माणूस जर सासू सासरे आई वडील हे जर घरी बिमार असतील तर त्याच्याकडे लक्ष आपण द्यायलाच पाहिजे. ते म्हणले आपण म्हणून अनुकंपा द्यायचे तरी काही आपली याची ही उपजवणे द्यावी नाही. ते म्हणले त्याची उपजो द्यावी तयाची व्हावी, त्याची आपल्याला यायला पाहिजे. तर मग आता याच्यानंतरचा दृष्टांत दिला आहे त्यांनी डोळ्याचा. म्हणजे डोळ्याच्या ठिकाणी दोन सिद्धे असतात, एक तेज सामग्री आणि एक मेध सामग्री. तशी जीवाच्या ठिकाणी संत सामग्री असती आणि असंत सामग्री असती. तर माळेकराच्या दृष्टांतामध्ये जीवानं फक्त काय केली, असंतच कर्म केले, पण त्याजवळ असंतच कर्म असतात का नुसती सामग्री नाही, संत सामग्री आणि असंत सामग्री. तर याला काय दिलायला आपली केशरीराज व्यासानं, ते म्हणले सुखदाखे पावे सुखदुःख पावे अशी सामग्री जीवी आस्तूचे असे जैसा डोळ्याचा. तर त्या डोळ्याजवळ दोन हे असतात, सामग्री असतात, ते सामग्री मेध सामग्री. तशी जीवाजवळ देखील संत सामग्री आणि असंत सामग्री अशा दोन सामग्री असतात. तर आणि मग ह्या संत सामग्र्या म्हणजे देवतेच्या विद्या, असंत सामग्र्या म्हणजे वाईट कर्मे. तर मग ह्या संत सामग्रीनं आपल्याला परमेश्वर असं लोक अशी बुद्धी उपजे. आपल्याला वाटतं की परमेश्वर फार जवळ आहे, आपल्याला परमेश्वर प्राप्त होतो कशानं, ह्या शिल्पविद्यानं अप्रोक्षविद्यानं. परंतु केशरीराज व्यास म्हणतात संत सामुग्र्या परमेश्वर असं लोक अशी बुद्धी उपजे परी तो कायसे नाही न पाहिजे, तो त्यानं पावत नाही. जैसा खडे खपट्याचा. खड्या खुपट्याचा म्हणजे एक डोहा असतो आणि त्या डोहावर एक माणूस बसलेला असतो, तिथे एक दुसरा वेडोस येतो, तो हात घालतो तिथं, त्या डोहाचे निर्मळ पाणी पाहतो तो, आणि खाली हिरवे पिवळे दगडं असतात, ते दगडं घेण्याचा मोह त्याला होतो. तो पाय घालतो, हात घालतो, बुडी घालतो, पण त्यानं ते प्राप्त होत नाही ते दगडं. त्याप्रमाणे आपल्याला जीवानं शिल्पविद्या अप्रोक्षविद्या यानं आपल्याला परमेश्वर प्राप्त होत नाही. हे संत सामग्री आहे, हिनं परमेश्वर प्राप्त होत नाही. तर परमेश्वर कशानं प्राप्त होतो, तर परमेश्वरानं म्हटल्याप्रमाणे केलं तरच परमेश्वर आपल्याला प्राप्त होतो. तर हा दृष्टांत आणि त्याचा म्हणजे लापणिक आपण दुसऱ्या याच्यामध्ये बघू. तोपर्यंत दंडोत प्रणाम.